लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत 17 डिसेंबर रोजी होणार आहे। सायंकाळी समस्त सांगलीकरांसाठी 5 वाजता चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती मंदिराच्या अध्यक्षा मनीषा काळे, विश्वस्त प्रकाश विरजे यांनी पत्रकार बैठकीत दिली। यावेळी श्रीहरी दाते, विनायक काळे, प्रकाश आपटे आदी जण उपस्थित होते। संघाचे सरसंघचालक भागवत हे सकाळी 9 वाजता टिळक स्मारक मंदिरात शताब्दी सोहळ्यासाठी येणार आहेत। या सोहळ्यासाठी 45 मिनिटे दिलेली आहेत। सरसंघचालक भागवत हे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील। यानंतर शताब्दी सोहळ्याचं दीप प्रज्वलन होईल। नंतर शताब्दी लोगोचं अनावरण होणार आहे। यानंतर भागवत यांचे मार्गदर्शन होणार असून हा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षिततेच्या कारणास्तव निमंत्रितांसाठीच असणार आहे। यानंतर सांगली मिरज रस्त्यावरील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित त्यांचं जाहीर व्याख्यान होणार आहे। यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 15,000हून अधिक संघ, कार्यकर्ते, भाजपा नेते सहभागी होतील, अशी माहिती मनीषा काळे व बिरजे यांनी दिली। कोल्हापूर येथे विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 160 एकर जागेवर विमानतळ व्हावे, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली। कोल्हापूर विमानतळासंदर्भात कदम यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले, राज्यात अनेक शहरात विमानतळ आहेत, पण सांगली जिल्ह्यात एकही विमानतळ नाही। कोल्हापूर विमानतळाच्या प्रस्तावाला गती न मिळाल्याने मध्यंतरीच्या काळात ती जागा हस्तांतर करून उद्योग विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवे उद्योग सुरू करण्याबाबत वेगळा प्रयत्न झाला। मात्र जिल्ह्यातील तसेच येथील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला। मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही शासनाकडून झाली नाही। आधुनिक काळामध्ये कुठलाही जिल्हा विकसित करत असताना त्या ठिकाणी विमानतळ होणं आवश्यक आहे। महामार्ग, विमानतळ अशा सुविधा निर्माण झाल्यास कोणत्याही जिल्ह्याचा झपाट्याने विकास होतो, येथील अर्थकारणाला गती मिळते आणि शेतकऱ्यांची भरभराट होते। जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, हळद, भाजीपाला या पिकांना जगभर बाजार आहे। त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून आखाती देशांसह जगभर शेतीमाल निर्यात करणे ही सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहज शक्य होणार आहे। त्यामुळे राज्य शासनाने येथे विमानसेवा सुरू करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे। तासगाव तालुक्यातील वडगाव येथील मळ्यातील झोपडीत सुरू असणारा अवैध दारू व गांजा सदृश विक्री अड्डा संतप्त महिलांनी उद्ध्वस्त केलाय। गेल्या कित्येक वर्षांपासून हा काळा धंदा सुरू होता। या अड्ड्यावर महिलांनी हल्लाबोल केल्यानंतर संशयित विजय पाटील हा पसार झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। उषाताई प्रवीण पवार यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। वडगाव अंजनी रस्त्यावर संशयित विजय पाटील यांचा मळा, या ठिकाणी असणाऱ्या एका झोपडीतून पाटील हा देशी दारू आणि गांजा सदृश वस्तूची बेकायदेशीर विक्री करत होता। दारू व गांजाच्या विक्रीमुळे गावातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात सापडत चालली आहे। या अवैध धंद्याचा गावातील महिला वर्गाला त्रास होत होता। अनेक जण या ठिकाणाहून दारू पिऊन येऊन महिलांना मारहाण करत होते। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी सकाळी हा अवैध धंद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला। दरम्यान महिला आलेल्याचं पाहून संशयित विजय पाटील या ठिकाणाहून पळून गेला। मात्र जोपर्यंत पोलीस संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। या ठिकाणच्या भरलेल्या आणि मोकळ्या दारूच्या बाटल्या, कथित गांजा सदृश पुड्या त्यांनी ताब्यात घेतल्या। या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद जत तालुक्यातील वेबनूर येथे उमटले। विविध पक्षातील ओबीसी नेत्यांनी एकीचं दर्शन घडवत महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली। आरक्षणावरून समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न काही समाजविघातक शक्ती करत आहेत। ओबीसी समाजाला आपलं आरक्षण टिकवायचं असून यासाठी लढा चालू आहे। समाजातील काही ठराविक जाती जर सोडल्या तर बाकीच्या जाती अजून मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसींचे महामेळावे चालू आहेत। यावेळी आमदार पडळकर समाजाची बाजू मांडत असताना काही विघ्न संतोषी माणसांना त्यांनी लक्ष केलं। पडळकर स्वकर्तृत्वावर मोठे झालेले नेतृत्व आहे। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजाच्या ताकदीवर त्यांची राजकीय कारकीर्द चालू आहे। समाजाला न्याय देण्यासाठी कष्ट करणाऱ्या माणसाला जर असा प्रकार झाला तर तो ओबीसी समाज कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा देत गरज पडली तर जशास तसं उत्तर द्यायला समाज कमी पडणार नाही। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सर्व नेत्यांनी मत व्यक्त केलं। यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व व एक छंद गोपीचंद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले।
संजय नगर आणि आष्टा येथून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. शहरातील सह्याद्री नगर येथील रेल्वे धक्क्याजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 1,20,000च्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत. अरमान अब्दुल नदाफ आणि धैर्यशील आनंदराव निकम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी नागेश खरात यांना माहिती मिळाली की संशयित अरमान नदाफ आणि धैर्यशील निकम हे दोघेजण चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी रेल्वे स्टेशन जवळील सह्याद्री नगर येथील माल धक्का येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता दोघेजण बिना नंबरच्या मोटरसायकलवर थांबलेले दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की दोघांनी मिळून होंडा शाईन ही मोटरसायकल सांगलीतील रत्नाबार शेजारी असलेल्या दुकानासमोरून चोरली, तर दुसरी यामाहा RX 100 ही मोटरसायकल आष्टा येथून चोरल्याची कबुली दिली. दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासाकामी संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तासगाव तालुक्यातील आळते येथे बीड जिल्ह्यातील रोहिणी बाबूराव सुपनर या तरुणीचा विहिरीत पाणी आणायला गेल्यावर पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी घडली. मयत रोहिणी ही बीड जिल्ह्यातील असून आई वडिलांच्या सोबत ऊसतोड करण्यासाठी तासगाव तालुक्यातील आळते येथे आली. बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या श्रीकांत मोकाशी यांच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेली असता ती पाय घसरून पडली. तिला पोहता येत नसल्याने तिने वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मात्र जवळपास कोणी नसल्याने मदतीसाठी कोणीच न आल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर पाणी घेऊन ती अजून का आली नाही याबाबत शोध सुरू झाला. तिच्या चप्पलवरून ती विहिरीत पडल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं. यानंतर सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, चेतन माळी, बाबू शेंडगे, स्वप्नील धुमाळ, समीर वानकर यांच्या मदतीने तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला व पोस्टमार्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार आहे. खासदार संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेला मान्यता देणार असल्याचं दोघांनीही सांगितल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी देण्यासाठी विस्तारित टेंभू योजना आवश्यक होती. यासाठी लागणाऱ्या 7,370 कोटींच्या खर्चास मान्यता आणि अतिरिक्त 8 TMC पाणी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निश्चितपणे या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेल, ज्याचा तब्बल 1,21,475 हेक्टरला फायदा होणार आहे. विस्तारित टेंभू योजनेत टप्पा अ व टप्पा ब, टेंभू टप्पा 5 ची वितरण व्यवस्था, पळशी उपसा सिंचन योजना यांची कामे होणार आहेत. कवठेमंकाळ, बेवनूर आणि आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच खानापूरमधील वंचित 15 आटपाडी, 13 तासगाव आणि 8 गावांना योजनेचा लाभ होणार आहे. कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील फुटपाथवर तसेच रस्त्यावर असणारी व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्यास महापालिकेकडून सायंकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली. बामनोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर असणारी हातगाडे, छपऱ्या, टपऱ्या, पत्र्याचे शेड, डिजिटल बोर्ड, वाढीव शेडची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवण्यास सुरुवात केली असून गुरुवारी मोहीम अधिक तीव्र असणार असून शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणारी सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विरोधी पथकाचे विशेष अधिकारी दिलीप घोरपडे यांनी दिली आहे. भारत सूतगिरणी ते MIDCकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरत रस्त्यावरून चालावं जावं लागतं. त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय. पादचारी मार्ग हा अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत होती. कारवाई सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. महापालिका क्षेत्रातील अल्पसंख्याकांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याबाबत विचार करू अशी ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी बैठकीत दिली. तर 18 डिसेंबरला अल्पसंख्याक दिन व्यापक स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहनही त्यांनी केलंय. 18 डिसेंबरला अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीची बैठक महापालिकेत आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपायुक्त राहुल रोकडे, अल्पसंख्याक प्रतिनिधी माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक अय्याज नाईकवाडी, शेवंता वाघमारे, आयुब बारगीर आदी जण उपस्थित होते.
आयुक्त सुनील पवार यांनी शासनाकडून अल्पसंख्याक समुदायासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वांना दिली। यावेळी उपस्थितांनी शासनाच्या संस्था अल्पसंख्याक समाजासाठी योजना राबवत असल्याने सर्व विभागाच्या उपस्थित बैठक घेण्यात आली अशी सूचना मांडली। यावर आयुक्त पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून लवकर संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही दिली। याचबरोबर अल्पसंख्याक समाजासाठी महापालिकेमार्फत विशेष तरतूद करण्याची मागणी सर्वांनी केली। यावर महापालिकेकडून येणाऱ्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक निधीबाबत विचार करण्याचं आश्वासन दिलं। विद्यार्थ्यांमध्ये पिण्याचं पाणी आणि जलसंवर्धन याविषयी जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरावर जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे 15 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित केल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले। केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावचा विकास व जलसंवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आलेत। निबंधाची शब्दमर्यादा 1500 इतकी असून वेळ 40 मिनिटे राहणार आहे। चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्त्व, पाण्याचे वितरण व कर प्रणाली, पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग व पाणी पुरवठा योजनेचे दुरुस्ती हे विषय असणार आहेत।